स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. एमपीएससी कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी सांगून 15 प्रश्न तर फिक्स आहेत, पण चालू घडामोडीवर अर्थशास्त्राचे प्रश्न पण चालू घडामोडीच्या रिलेटेड तुम्हाला जवळजवळ एमपीएससी मध्ये कंबाईन ग्रुप बी आणि सी तलाठी भरती 15 ते 20 प्रश्न या चालू घडामोडी विषयावर विचारले जातात. मग अभ्यास कसा करायचा? दररोज करायचा का की एकच वेळेस सर्व घेऊन बसू? दररोजच्या दररोज आपण चालू घडामोडीचा अभ्यास जर केला तर हा विषय तुमचा स्कोरिंग विषय बनू शकतो. दररोज आपण एक सिरीज सुरू केलेली आहे बघा. दररोज आपलं सकाळी लेक्चर राहतो, एक व्हिडिओ येतो, त्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडीचे 10 प्रश्न घेतले जातात. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक केल्याशिवाय राहू नका. बघा मित्रांनो, असंच आपण आज झालेले जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्याबद्दल जाणून घेऊया. आपण काय पाहतो तर आपण काय पाहणार आहोत बघा. राष्ट्रीय घडामोड, महाराष्ट्रीय, केंद्र सरकार, महाराष्ट्र शासनाच्या काही योजना, अर्थशास्त्रामध्ये काय घडामोड झाले, संरक्षण, क्रीडा, पुरस्कार, नियुक्ती, काय जे काही झालेली असेल महत्त्वाचं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे बघा मित्रांनो. काय म्हणते बघा, प्लास्टिक नावाचा शोध, थोडं झूम करू द्या मला कारण चल पहिला प्रश्न, प्लास्टिक नावाचा शोध कोणती समस्या सोडविण्यासाठी विकसित करण्यात आला आहे? मित्रांनो, माहिती आहे प्लास्टिक, माहिती आहे प्रत्येकाला. अलीकडच्या काळामध्ये विकसित करण्यात आलेला हा जो प्लास्टिक नाव आहे हे पर्यावरण पूरक पदार्थ आहे. त्यामुळे त्याचा मुख्य उद्देश काय आहे तर पारंपरिक प्लास्टिकमुळे होणाऱ्या मायक्रो प्लास्टिक प्रदूषण कमी करणे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार आहे तर मायक्रो प्लास्टिक प्रदूषण कमी करणे. मग आता हे जे प्लास्टिक नावाचा शोध कशासाठी लावले तर मायक्रो प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी. बघा, प्लास्टिक नाव लक्षात असू द्या. प्लास्टिक, मायक्रो प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी. बघूया थोडंफार आपण मायक्रो प्लास्टिक म्हणजे काय तर बघा, प्लास्टिकचे जे अतिसूक्ष्म कण असतात ज्याची साईज काय राहते 5 मिमी पेक्षा कमी आकाराचे, ते काय राहणार प्लास्टिक. 5 मिमी पेक्षा कमी आकाराची जी वस्तू आहे ती प्लास्टिक. हे समुद्र, नद्या, माती आणि अन्न साखळीत प्रवेश करते. मासे, पक्षी, मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम या मायक्रो प्लास्टिक मुळे होतो, लक्षात असू द्या. आता प्लास्टिकची गरज का निर्माण झाली? जगभरात प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. सामान्य प्लास्टिक विघटन होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या मायक्रो प्लास्टिक पर्यावरणात कायम राहतात, लक्षात असू द्या. प्लास्टिकचे वैशिष्ट्य जे विघटनशील आहेत, पर्यावरणात कमी हानिकारक आहेत, मायक्रो प्लास्टिक तयार होण्याचे प्रमाण कमी आहे, लक्षात असू द्या. करंट अफेअर्स मध्ये काय म्हणतात बघा, करंट अफेअर्स मध्ये युएनईपी म्हणजे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामने मायक्रो प्लास्टिक प्रदूषणाला जागतिक पर्यावरणीय संकट म्हणून अधोरेखित केलेले आहे. युएनईपी द्वारा हे जे प्लास्टिक आहे ते पर्यावरणासाठी हानिकारक आहे असं सांगितलेलं आहे. बघा, अनेक देशांनी सिंगल यूज प्लास्टिकवर निर्बंध आणलेले आहेत. भारतातही प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमन अधिक कठोर करण्यात आलेले आहेत. बघा, ही जी पूर्ण पीडीएफ आहे ही मी तुम्हाला जशाची तशी टेलिग्रामला टाकून देईन, चालेल. पुढचा प्रश्न बघा, काय म्हणते बघा, FAO स्माइल फॉर हिरो अवॉर्डने सन्मानित झालेले शेतकरी व्हॅल्यू कोणत्या राज्याचे आहेत? तर मित्रांनो, FAO द्वारे एक पुरस्कार दिला जातो. स्माइल
फार्मर हिरो अवॉर्ड म्हणून हा जो आहे हा वल्ल्युवन यांना देण्यात आलेला आहे। ते कोणत्या राज्याचे आहे तर लक्षात असू द्या तमिळनाडू। बघू त्याबद्दल थोडी माहिती आपण। ते कोणत्या राज्याचे आहेत तर तमिळनाडू आहेत। हे शेतकरी आहेत। पोलादी जिल्हा कुठून आहे तर पोल्लाची जिल्हा तमिळनाडू इथून आहे। तर लक्षात असू द्या FAO सॉइल फार्मर हिरो अवॉर्ड म्हणजे काय तर हा अवॉर्ड फूड आणि ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन कडून मातीचे आरोग्य जपण्यासाठी आणि शाश्वत शेतीसाठी विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो। सॉइल फार्मर हिरो हा FAO म्हणजे F म्हणजे फूड, A म्हणजे ॲग्रिकल्चर अँड ऑर्गनायझेशन द्वारा दिला जाणारा हा पुरस्कार आहे। हा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे, लक्षात असू द्या। हा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर वल्ल्युवन यांना देण्यात आला। वल्ल्युवन कोण आहे तर हे एक तमिळनाडूतील शेतकरी आहेत। कोण आहे तर तमिळनाडूतील एक शेतकरी आहेत। त्यांनी त्यांचा जिल्हा कोणता आहे तर पोलाची हा त्यांचा जिल्हा आहे। तिथील ते एक प्रगत शेतकरी आहे। त्यांनी पारंपरिक नारळ शेतीतून होणारे नुकसान थांबवून बहुपीक आणि वृक्षाधारित शेती स्वीकारली। त्यांनी काय केले नारळ शेतीतून होणारे नुकसान, आता नारळ शेतीतून होणारे नुकसान पूर्ण थांबवले आणि त्यांनी बहुपीक किंवा वृक्षाधारित शेती स्वीकारले। लक्षात असू द्या पूर्वीची स्थिती काय होती तर पूर्वीची स्थिती काय होती तर बघा नारळ शेतीत मोठे आर्थिक नुकसान होत होते। एका झाडावर सुमारे 500 रुपये खर्च आणि फक्त किती 300 रुपये उत्पन्न मिळत होते। त्यांनी काय बदल केले तर लक्षात असू द्या त्यांनी काय बदल केले तर बहुपीक शेती म्हणजे मल्टिपल क्रॉपिंग, वृक्षाधारित शेती म्हणजे ॲग्रो फॉरेस्ट्री, नैसर्गिक आणि शाश्वत शेतीचा काय केले त्यांनी शाश्वत शेतीचा प्रयोग केला। बघा आज त्यांच्या शेतात काय त्यांनी नारळ सोडले ते काय लावतात बहुपीक नारळ एक, त्यानंतर जायफळ, मिरी, केळीच्या 7 जाती आहेत त्यांच्या शेतीमध्ये, हळद आहे, सुरण आहे, कढीपत्ता आहे आणि 30 पेक्षा जास्त जातीचे काय तर वृक्ष आहे। या बदलाचे परिणाम काय झाले तर प्रति एकर किती 2.5 ते 3 लाखापर्यंत वाढले, त्यांचे उत्पन्न वाढले। त्याचबरोबर मातीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढले, दुष्काळ आणि पुराचा सामना करण्यास क्षमता वाढली, जैवविविधता आणि मृदा आरोग्य सुधारले, शाश्वत पर्यावरण पूरक आणि नफा देणारी शेती शक्य झाले। चला पुढचा प्रश्न आहे बघा, अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने किती नवीन न्यायाधीशाच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली तर लक्षात असू द्या मित्रांनो 1 जूनला 5। मग पहिले किती होते आता किती झालेत, आता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशाची एकूण संख्या 38 झाले। कशाला सरन्यायाधीशाला मिळून पहिले बघा आता थोडक्यात इथं सांगितलेलंच आहे तुम्हाला। जून 2026 मध्ये केंद्र सरकारने 5 नवीन न्यायाधीश नियुक्तीला मंजुरी दिली आणि 2 जून 2026 रोजी त्यांनी काय केले तर शपथ घेतलेली आहे। आता सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण जे काही न्यायाधीश आहेत त्यांची सदस्य संख्या किती झालेली आहे 37 झालेली आहे। किती झाले आता किती झालेली आहे 37 झालेली आहे। लक्षात असू द्या बघा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय प्रत्येकांना माहिती आहे नवी दिल्ली येथे आहे। सध्याची मंजूर न्यायाधीशाची संख्या किती 38, 37 1 प्लस किती 37। जून 26 पूर्वी किती होती 32 होती। आता नवीन नियुक्ती किती झाले 5 झाले। नियुक्तीनंतरची संख्या किती आहे 37 सरन्यायाधीशाला सोडून। नियुक्तीची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियन पद्धतीद्वारा। लक्षात असू द्या नियुक्ती करणारे कोण भारताचे राष्ट्रपती। लक्षात असू द्या बघा जून 26 मध्ये महत्वाची घडामोड काय झाली तर 5 नवीन हे माहिती आहे। 2 जुलैला शपथ घेतले, आता सदस्य किती झाले सदस्य झाले। आता ते जे 5 न्यायाधीश आहेत त्यांची नावे विचारू शकतात तुम्हाला। बघा आता थोडक्यात बघूयात बघा 5 कोण आहे तर सर्वात पहिले जे न्यायाधीश आहेत त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर। पहिले कोण आहे न्यायमूर्ती शील नागू। पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे ते कोण होते तर मुख्य न्यायाधीश होते। लक्षात असू द्या न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर मुंबई उच्च न्यायालयाचे। लक्षात असू द्या त्यानंतर
न्यायमूर्ती संजीव सचदेवा मध्य प्रदेश न्यायाधीश, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, अरुण पल्ली जम्मू काश्मीर लडाख उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्यानंतर वरिष्ठ व्ही मोहना हे कोणत्या, या तर वरिष्ठ महिला वकील आहे, भेट बार मधून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते पहिले कोणत्याच उच्च न्यायालयाच्या काय न्यायाधीश नव्हत्या, डायरेक्ट सरळ त्यांची नियुक्ती बार मधून करण्यात आलेली आहे. काही महत्वाचे मुद्दे आहेत बघा जे की पेपर आपल्याला परीक्षेला महत्वाचे आहे. वरिष्ठ अधिवक्ते व्ही मोहना या भेट बार मधून म्हणजे वकील संघटनेतून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होणाऱ्या भारतातील दुसऱ्या महिला वकील ठरल्या आहेत. 18 मध्ये न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांची अशीच भेट काय झाली होती, नियुक्ती झालेली होती. आता किती 5 नवीन न्यायाधीश वाढल्यामुळे आता सध्या संख्या किती झालेली आहे, 37 झालेली आहे. संख्या मंजूर संख्या वाढवली. केंद्र सरकारने मे 26 मध्ये सर्वोच्च न्यायालयात सुधारणा विधेयक 2026 द्वारे 34 वरून किती 38 हे लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या संस्थेने क्रिकेट कॅनडाचे सदस्यत्व निलंबित केले आहे, कोण करणार आहे, तर ICC कोण करते, कोणाला सदस्यत्व द्यायचं कोणाला नाही द्यायचं, कोणाचं काम आहे, तर ICC चा योग्य उत्तर काय राहील, ICC. ACC आहे का नाही आहे, ICC कोण राहणार, ICC हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे. बघा थोडक्यात आपण ICC बद्दल जाणून घेऊयात, ICC काय आहे, त्याचबरोबर आपण BCCI बद्दल थोडं जाणून घेऊयात. बघा ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, जागतिक क्रिकेटची सर्वोच्च संस्था आहे. तिची स्थापना 1909 मध्ये, मुख्यालय कुठे आहे, दुबई या ठिकाणी. पूर्ण नाव इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. सध्या अध्यक्ष कोण आहे, तर जयशे आहे, जे की भारताचे आहेत. बघा एकूण सदस्य देश किती आहे, 100+ आहे. प्रमुख स्पर्धा कोणते, क्रिकेट वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप, चॅम्पियन ट्रॉफी यासारख्या महत्वाच्या स्पर्धा ICC द्वारा आयोजित केल्या जातात. आता कार्य काय, जागतिक क्रिकेटचे नियमन आणि व्यवस्थापन करणे. चालेल, याचे कार्य काय आहे, तर क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय नियम तयार करणे, विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणे, सदस्य देशाचे व्यवस्थापन, भ्रष्टाचार विरोधी व शिस्तभंग कारवाई करणे. लक्षात असू द्या. त्याचबरोबर आपण BCCI जी की भारतासाठी आहे, म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया, भारतातील क्रिकेटची प्रमुख संस्था, स्थापना 1928 ला आणि मुख्यालय मुंबई या ठिकाणी. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर इंडिया, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. सध्या अध्यक्ष रॉजर बिनी आहेत. सचिव कोण आहे, तर देवजीत सायकिया. त्यानंतर कार्यक्षेत्र भारतीय क्रिकेटचे प्रशासन. लक्षात असू द्या. बघा क्रिकेट याचं प्रमुख कार्य काय, भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापन, इंडियन प्रीमियर लीग IPLचं आयोजन BCCI द्वारे केले जाते. लक्षात असू द्या. देशांतर्गत ज्या काही स्पर्धा आहेत जसं की रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी यांचे आयोजन देखील BCCI द्वारा केले जाते. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रोजेक्ट शिखर कोणत्या संयुक्त सहकार्याने सुरू करण्यात आला, तर लक्षात असू द्या, सिडबी आणि जेम आणि सिडबी द्वारा प्रोजेक्ट शिखर नावाचं एक संयुक्त प्रोजेक्ट शिखर नावाचं काय सुरू करण्यात आलं, तर बघा आता प्रोजेक्ट शिखर बद्दल. प्रोजेक्ट शिखर सिडबी सांगितले तुम्हाला आणि GAM. प्रोजेक्ट शिखर हा सिडबी आणि जेम, सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आणि जेम म्हणजे गव्हर्नमेंट मार्केट प्लेस यांच्या संयुक्त सहाय्याने प्रोजेक्ट शिखर नावाचा एक प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला आहे, प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे, तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना सहकारी खरेदी प्रक्रियेत अधिक सूक्ष्म बनविणे. बघा काय म्हणते बघा इथं, प्रकल्पाचा मुख्य उद्देश सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना सहकारी खरेदी प्रक्रियेत अधिक सक्षम बनविणे आणि त्यांना वित्तपुरवठा, बाजारपेठा, डिजिटल संधी उत्पन्न करून देणे. जे काही लहान, सूक्ष्म, मध्यम आणि लघु जे काही उत्पादन आहेत त्यांच्यासाठी काय, खरेदी प्रक्रियेत अधिक सूक्ष्मता बनवणे, त्यांना वित्तपुरवठा करणे ते. आता सिडबी बद्दल थोडं जाणून घेऊया. बघा सिडबी म्हणजे काय,
तर स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया स्थापना केव्हा झाली, तर 2 एप्रिल 1990 मध्ये झाले. विचारलेला प्रश्न आहे. मुख्यालय लखनौ या ठिकाणी. याचा प्रमुख काय, जे काही सूक्ष्म लघु आणि मध्यम क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्याचं काम हे सिडबीचं आहे. त्याचबरोबर स्टार्टअपला प्रोत्साहन देणे, लघु उद्योगाचा विकास आणि उद्योजकाला चालना देणे हे त्यांचं महत्वाचं कार्य आहे. थोडं जर बघितलंय जेम बद्दल, तर गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस हे जेमचं पूर्ण नाव आहे. सुरुवात 2016. मंत्रालय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय द्वारा. उद्देश काय, तर सरकारी विभागाला वस्तू आणि सेवा ऑनलाईन खरेदीची सुविधा प्राप्त करून देणे, पारदर्शकता आणि स्पर्धात्मक खरेदी प्रक्रिया निर्माण करणे लक्षात असू द्या. थोडा आपण प्रोजेक्ट शिखरचे वैशिष्ट्य जाणून घेऊया. हे सरळ जे काही सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षमीकरण म्हणजे लघु उद्योगांना सरकारी खरेदी प्रक्रियेत सहभाग करून घेणे, त्याचबरोबर वित्त पुरवठा करणे, डिजिटल परिवर्तन आणि सरकारी खरेदीस वाढ. लक्षात असू द्या, महत्वाचा पॉइंट आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. अर्थशास्त्रामध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, चालू घडामोडीमध्ये. चला पुढचा प्रश्न आहे बघा. 25-26 या आर्थिक वर्षात भारताने सागरी खाद्यपदार्थाच्या निर्यातीतून किती महसूल मिळवला, तर बघा भारतामध्ये खाद्यपदार्थ जसं की आता किती उत्पन्न मिळवलंय, तर कोणतं राहणार, ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर राहणार. चालेल, किती आहे, 73,890.46 कोटी रुपये. सविस्तर बघा थोडं. भारतीय सागरी खाद्यपदार्थाच्या निर्यातीने 2025-26 या आर्थिक वर्षात आतापर्यंत सर्वोच्च कामगिरी नोंदवलेली आहे. किती, 63,890 म्हणजे 8.9 अब्ज अमेरिकन डॉलर. प्रमुख निर्यात घटक कोणता आहे, तर बघा जी काही गोठलेली कोळंबी आहे, कोणती, गोठवलेली कोळंबी. लक्षात असू द्या, याचा किती आहेत निर्यातीमध्ये वाटा, तर लक्षात असू द्या 65% वाटा हे फक्त गोठवलेली कोळंबीचा आहे. भारतातील प्रमुख आयात देश कोणते आहे, तर सर्वात महत्वाचा अमेरिका, चीन, युरोपियन संघ आणि जपान हे सर्वात महत्वाचे भारताचे आयातीय देश आहेत. याच्यावर नियंत्रण कोण करते, तर मापेडा म्हणजे मरीन, जे काही मरीन आहे बरोबर, भारतीय सागरी उत्पादनाच्या निर्यातीत चालना देण्यासाठी आणि त्यांचे नियंत्रण करण्याचे काम हे कोण करते, उद्योग मंत्रालय अंतर्गत मपेडा म्हणून आहे, म्हणजे मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी. काय, तर मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी ही संस्था करते, जिची स्थापना 1972 ला झाले. मुख्यालय कुठे आहे, कोची, केरळ या ठिकाणी आहे. लक्षात असू द्या, महत्वाचा पॉइंट आहे. चला पुढचा प्रश्न. कोणत्या भारतीय मॉडेलचा नुकताच फोर्ब्सच्या 30 अंडर 30 एशिया यादीत समावेश झाला, तर मानश्री चिल्लर यांचं नाव लक्षात असू द्या. बघा थोडक्यात मानुश्री छिल्लर नाव लक्षात असू द्या. भारतीय मॉडेल आणि माजी सौंदर्य विजेते नाव कोण आहे, मनुश्री चिल्लर. हिचा फोर्ब्सच्या 30 अंडर किती 30 एशिया 2026 मध्ये यांचं काय करण्यात आलं, यादीत नाव समाविष्ट करण्यात आलं. फोर्ब्सची जी काही मासिक दरवर्षी एशियातील 10 वेगवेगळ्या क्षेत्रातील, उदाहरणार्थ कसं मनोरंजन, कला, क्रीडा यामधून एक यादी ठरविली जाते, त्या यादीमध्ये यांचं नाव आहे, लक्षात असू द्या. आता थोडं मनुश्री चिल्लर बद्दल थोडक्यात. यांचा जन्म 1997 ला झालेला आहे, सोनीपत, हरियाणा या ठिकाणी. यांचा व्यवसाय काय, मॉडेल आहे, अभिनेत्री आहेत. शिक्षण काय झाले, तर BDS म्हणजे दाताच्या या डॉक्टर आहेत, लक्षात असू द्या. चला झालंय का. चला पुढचा प्रश्न आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न बघा. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला काय करायचंय, कमेंट मध्ये सांगायचं आहे. बघा या प्रश्नाचं उत्तर मी उद्या तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही फक्त कमेंट मध्ये करून ठेवा. मी दररोज तुम्हाला अशा पद्धतीने एक प्रश्न देणार, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये दररोज सांगायचं आहे. चालेल. नुकतेच भारताने अधिकृत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्रपती कोण आहेत. आता म्यानमारचे राष्ट्रपती भारतीय दौऱ्यावर आलेले आहेत, त्यांचं नाव विचारलेलं आहे, पेपरमध्ये वाचलेलं असेल. या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये फेकून मारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. भेटूया उद्या पुन्हा, तोपर्यंत सर्वांना जय हिंद.